नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही चिंता असते. कधी पैशांची, कधी नात्यांची, तर कधी भविष्याची. ही चिंता हळूहळू मनाला थकवते आणि आयुष्यातील आनंद हरवून टाकते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की जिथे स्वामींवर खरा विश्वास असतो तिथे चिंता टिकत नाही. कारण विश्वास म्हणजेच मनाला मिळणारा आधार आहे. स्वामींवर श्रद्धा असणे म्हणजे केवळ नामस्मरणच करणे नाही, तर आपले आयुष्य त्यांच्या हातात देऊन निर्धास्त होणे आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच समजून घेणार आहोत की स्वामींवर विश्वास ठेवून चिंता कशी सोडावी. सगळ्यात आधी कर्तेपण स्वामींकडे सोपवा. चिंतेचे मुख्य मूळ हे मीपणात असते. मी हे कसे करू, माझे कसे होईल, मी यशस्वी झालो नाही तर काय होईल, अशा विचारांमुळे मनामधला ताण वाढतो. जेव्हा आपण मानतो की आपण केवळ एक निमित्त आहोत आणि करणारे स्वामी आहेत, तेव्हा मनावरचा भार हलका होतो. म्हणूनच दररोज सकाळी प्रार्थना करावी की स्वामी, आजचे सर्व काम मी तुमच्या चरणी अर्पण करतो, तुम्हीच माझ्याकडून ते करून घ्यावे. जेव्हा कामाचे फळ आणि जबाबदारी आपण स्वामींना देतो तेव्हा आपल्याला चिंता करण्याची गरज उरत नाही. आपण जेव्हा आपल्या समस्या सतत डोक्यात ठेवतो तेव्हा त्या मोठ्या वाटू लागतात, पण त्या स्वामींच्या चरणी अर्पण केल्या तर त्या हलक्या होतात. म्हणूनच स्वतःला सांगावे की ही चिंता आता माझी नाही तर स्वामींची आहे. अशी भावना मनात आणली की चिंता कमी होऊ लागते, कारण आपण ती एकट्याने वाहत नाही. स्वामींच्या नियोजित वेळेवर विश्वास ठेवा. आपल्याला सर्व काही आत्ता हवे असते, पण स्वामींना माहिती असते की आपल्याला कधी आणि काय द्यावे. एखादी गोष्ट मिळत नाही याचा अर्थ स्वामींनी ती नाकारली आहे असा होत नाही, तर त्याचा अर्थ अजून योग्य वेळ आलेली नाही असा होतो. आपण आपल्या कर्मावर आणि स्वामींच्या नियोजनावर विश्वास ठेवावा. स्वामींच्या नामस्मरणाचे कवच धारण करा. चिंता जेव्हा मनावर ताबा मिळवू लागते तेव्हा विचारचक्र थांबवणे कठीण होते. अशा वेळेला श्री स्वामी समर्थ हा मंत्र एक संरक्षक कवच म्हणून काम करतो. नामस्मरणामुळे मनातील अनावश्यक विचारांची गर्दी कमी होते आणि बुद्धी स्थिर होते. स्थिर बुद्धीने घेतलेले निर्णय नेहमी योग्य ठरतात. नामस्मरणाने मिळणारी सकारात्मक ऊर्जा आपल्याला संकटाशी लढण्याचे बळ देते. शरणागतीची शक्ती. स्वामींच्या चरणी शरणागत होणे म्हणजे स्वतःला पूर्णपणे त्यांच्या स्वाधीन करणे आहे. याचा अर्थ असा नाही की आपण प्रयत्न सोडून द्यावेत. जे होईल ते चांगल्यासाठीच होईल ही भावना मनात ठेवली की चिंता आपोआप कमी होते, कारण मग आपण प्रत्येक परिस्थितीला स्वीकारायला शिकतो. आपण 100% प्रयत्न करावे आणि निकाल स्वामींवर सोडावा, ही खरी शरणागती आहे. जेव्हा आपण स्वतःला पूर्णपणे स्वामींच्या हवाली करतो तेव्हा आपली काळजी घेणे ही स्वामींची जबाबदारी बनते. चिंता कमी करण्यासाठी सकारात्मक विचार खूप महत्त्वाचे असतात. नकारात्मक विचार मनात आले की ते हळूहळू भीती, तणाव आणि अस्वस्थता वाढवतात. त्यामुळे अशा विचारांना जास्त थारा देऊ नये. मनामध्ये जसे वाईट विचार येतात तसे लगेच स्वामींचे नामस्मरण सुरू करावे. स्वामींचे नामस्मरण मनाला शांत करते आणि विचारांची दिशा बदलते. स्वामींच्या स्मरणामुळे मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. तुमच्या आयुष्यातील जुने प्रसंग आठवा, जेव्हा तुम्हाला वाटले होते की आता काहीच मार्ग राहिलेला नाही. त्यावेळेला मनामध्ये खूप चिंता आणि भीती होती, पण नंतर सगळे हळूहळू ठीक झाले आणि ते स्वामींच्या कृपेनेच घडले होते. अशी जाणीव झाली की मनाला मोठा आधार मिळतो. स्वामी तेव्हा सोबत होते आणि आताही आहेत हा विश्वास तयार होतो. यामुळे सध्याची चिंता कमी होते आणि मन शांत राहते. अशी श्रद्धा मनाला धैर्य देते आणि परिस्थितीकडे सकारात्मक नजरेने पाहायला शिकवते. वर्तमानात जगायला शिका. चिंता नेहमी भविष्याचे असते जे अजून आलेलेच नाही. स्वामींनी आपल्याला आजचा दिवस दिला आहे तो आनंदात घालवण्यासाठी. उद्याची चिंता करून आपण आजचा आनंद गमावतो. विचार करा, जर स्वामी काल आपल्यासोबत होते, आज सोबत आहेत, तर ते उद्या आपल्याला एकटे सोडतील का? नक्कीच नाही. त्यामुळे भविष्याचा विनाकारण विचार करणे सोडून द्या. संकटाकडे शिकवण म्हणून पहा. आयुष्यात येणाऱ्या अडचणींना संकट न मानता ती स्वामींनी दिलेली एक परीक्षा किंवा अनुभव आहे असे माना. आपल्याला घडवण्यासाठी स्वामी कधीकधी कठीण प्रसंगातून नेतात. या दृष्टिकोनातून आपण जर संकटाकडे पाहिले तर आपल्यातली भीती नष्ट होईल आणि आपण धैर्याने त्याला सामोरे जाऊ शकू. जेव्हा मन चिंतेने खूप व्याकुळ होईल तेव्हा स्वामींचे नामस्मरण करा. त्यांचे चरित्र वाचा किंवा स्वामींच्या भक्तांचे अनुभव ऐका. इतरांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी कशा प्रकारे चमत्कार घडवले आणि त्यांना संकटातून बाहेर काढले हे वाचल्यावर, ऐकल्यावर आपला विश्वास अधिक दृढ होतो.
दृढ विश्वास हाच आपल्या चिंतेला दूर करू शकतो. चिंतामुक्तीसाठी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. आपले काम प्रामाणिकपणे करा, यामुळे कर्माचे समाधान मिळते. अडचणी स्वामींना मोकळेपणाने सांगा, यामुळे मनावरचा ताण हलका होतो. जे घडत आहे ती स्वामींची इच्छा माना, यामुळे मनातील संघर्ष थांबतो. स्वामींच्या उत्तराची योग्य वेळेची वाट पहा, यामुळे संयम वाढतो आणि घाई टाळली जाते. लक्षात घ्या की चिंता करणे म्हणजे स्वामींच्या सामर्थ्यावर शंका घेण्यासारखे आहे. चिंता करून काहीच बदलत नाही, पण स्वामींवर विश्वास ठेवून सगळे बदलू शकते. म्हणूनच स्वामींवर विश्वास ठेवा, त्यांचे नामस्मरण करा आणि आपल्या चिंता स्वामींच्या चरणी अर्पण करा. आपल्याला जाणवेल की मन शांत होत आहे आणि आयुष्य अधिक सुंदर वाटू लागले आहे. स्वामींवर विश्वास ठेवणे म्हणजे मनाला मजबूत आधार देणे आहे. आजपासून एक निर्णय घ्या की कितीही कठीण परिस्थिती आली तरीही चिंता न करता स्वामींवर विश्वास ठेवायचा. आपली सर्व ओझे, सर्व चिंता स्वामींच्या चरणी अर्पण करा आणि मोकळ्या मनाने आनंदाने आयुष्य जगा. तोच खरा स्वामी मार्ग आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे समजून घेतले की स्वामींवर विश्वास ठेवून आपली चिंता कशी सोडावी. कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.